नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आमच्याकडे आश्चर्याची गोष्ट घडली होती बरं का. आणि चक्क माझ्या नवऱ्याने पूर्ण जेवण आज बनवलं होतं आणि ते बनवणार होते. आणि हा व्हिडिओ खरं तर जुना आहे बरं का, खूप जुना आहे. 1 वर्ष झालं आहे हा व्हिडिओ काढून ठेवलेला होता. पण तो इतके नंतर वरती व्हिडिओ काढून ठेवले आणि हा व्हिडिओ एडिट करायचा आणि अपलोड करायचाच राहिला बरं का. तर खूप दिवसातून म्हणजे 2 वर्षातून त्यांनी 1 ते 2 वर्षातून असेल 2 वर्षातून त्यांनी जेवण बनवायला घेतलं होतं. त्यावेळेस माझी तब्येत खराब होती जराशी आणि आमचा छोटा मुलगा पण एकदम छोटा होता. म्हणजे तो मला वाटतं किती महिन्याचा, 3 ते 4 महिन्याचा असेल छोटा मुलगा. आणि मी गावावरून आलेली होती आणि गावावरून आल्यामुळं मग मी असं म्हणजे थोडा कंटाळाच केला आणि मला थोडं बरं पण वाटत नव्हतं. आणि शुक्रवार होता. शुक्रवारी त्यांना सुट्टी असते. मग ते सुट्टी असते म्हणजे नाईटचा शुक्रवार असला की मग ते घरीच असतात. आणि मग घरी असल्यामुळं ना सकाळपासून ते घरी होते तर मग आराम केला मस्त. आणि आमच्याकडे शुक्रवारचं मार्केट म्हणजे शुक्रवारचा बाजार भरतो. आपल्याकडे कसे गावाकडे बाजार भरतो तसा शुक्रवारचा बाजार भरतो बरं का आमच्याकडे. आणि मग आम्ही म्हणजे तेच बाजारात जाऊन आले होते. मुलगा आमचा छोटा असल्यामुळं मी काय गेले नव्हते. मुलगा छोटा असल्यामुळं मग ते आले बाजार घेऊन. आणि मग ते बोलले की आमचा जास्त करून शुक्रवारचा मेनू हा वरण भात आणि मच्छी फ्रायचा असतो. मग त्यांनी मच्छी वगैरे आणली होती आणि ह्यावेळेस स्पेशल काहीतरी असं चिलापी घेऊन आले होते ते. आणि मग ते बोलले की ठीक आहे. मग मी बोलले तुम्हीच बनवा ना, आता खूप दिवस झालं बनवलं पण नाही काय नाही. आणि त्यांच्या हातचं जेवण इतकं मस्त होतं ना, खरंच एवढं जाम भारी होतं की ते कधी कधी बनवतात डाळ वगैरे, ही तर मस्त बनवतात एकदम. आणि मग त्या दिवशी खऱ्या अर्थाने म्हणजे मला आराम करायला मिळाला म्हणल्यासारखं होतं. त्यांनी सगळं जेवण बनवायला घेतलं. काय नाही, फक्त वरण भात आणि ते चिलापी बनवायची होती. छोटी मच्छी येते ना, तिला चिलापी म्हणते ती ना, तर ती चिलापी म्हणजे ते मोठ्या मच्छीमध्ये पण चिलापी हा प्रकार असतो. पण तिची छोटी मच्छी बारकी जी असते ना त्याला पण. आणि मग त्यांनी ते बनवायला घेतल्यानंतर मी छोट्याजवळच होती. आणि मग असं मला खरंच असं वाटलं की ठीक आहे ना, व्हिडिओ काढूया, एक काहीतरी व्हिडिओ भेटेल आपल्याला म्हणून. पण असं काही नव्हतं बरं का व्हिडिओ काढायचं. ही पण काढला, ठीक आहे म्हणलं, कारण ती एक आठवण राहते ना. आता 1 वर्ष झालं बरं का, खरंच बरोबर 1 वर्ष झाला असेल. आणि त्यांनी जेवण बनवलेलं त्याच्यावर त्यांनी त्या दिवशी वरण बनवलं होतं. आणि खरंच इतकी मस्त, म्हणजे इतकं मस्त होतं ना त्यांच्या हातचं. आणि इतकी चव तर येते ना त्या जे काय बनवतील त्याला. साध्या पद्धतीनेच बनवतात पण एवढं भारी बनवतात ना, मस्तच. मग तिथं मला ना आजूबाजूला पण फिरकू दिलं नाही. मला बोलले की तू जर आजूबाजूला आली ना तर माझं सगळं फिसकटून जाईल आणि मला गोंधळून जाईन मला काही सुचणार नाही. तू जाऊन बाहेर थांब पोराबरोबर, मी सगळं करतो. फक्त मला कुठं काय ठेवलंय, काय ठेवलंय ते सांगून दे बोलले. मग मी कुठं काय ठेवलंय ते सगळं त्यांना सांगत होती थोडं ते म्हणजे काय ठेवलंय, कुठं वस्तू काय ते तेवढंच फक्त. नंतर बाकी आणि स्पेशली हे आहे की त्यांनी स्वतः 9 वर्ष हाताने स्वतः जेवण बनवून खाल्लेलं आहे. त्यामुळं त्यांना जेवण बनवता येतं. आणि असं काही टेन्शनची म्हणजे पहिल्यांदाच करता येतं वगैरे असं काही नव्हतं बरं का. पण लग्न झाल्यापासून नंतर सवय झाली माझ्या हातचं खायची, किंवा एक आयतं खायची म्हणतात ना, तर त्यामुळं मग बनवत नव्हतं. आणि सुट्टी वगैरे असली अशी कधी त्यांच्या मनात आलं तर बरं का, नाहीतर असं सहसा नाहीच आहे. त्यांच्या मनात आलं तर ते बनवतात. तर बघा आमचा हा किती छोटा होता. खेळत होते 2 जण मस्त हॉलमध्ये. त्याला बारक्याला टाकला होता तिथं चटईवर. आणि मी म्हणजे ते काय करतायत काय नाही ते बघत होती. नंतर मग त्यांनी ती मच्छी फ्राय करायला घेतली. आणि मच्छी फ्राय करायला घेतली.
फ्राय करायला म्हणजे त्यात मसाला वगैरे मिक्स करून ते त्यांच्या पद्धतीनेच त्यांनी बनवली होती. मला काय एवढं नव्हतं. मी जास्त ही अशी मच्छी बनवत नाही, मी फ्राय बनवते जास्त करून. असं म्हणजे मोठीवाली मच्छीचं तुकडं करून आणतात ना, तशीच फ्रायवाली बनवते मी, जास्त नाही. आणि त्यांना काय म्हणतात, जेवण बनवायचं म्हणल्यावर साफसफाई एकदम टापटिपपणा वगैरे सगळा लागतो. आणि बघा वरण बनवलं आहे त्यांनी की, आणि खरंच इतकी टेस्ट मस्त लागते ना त्यांच्या हातची, म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि मग फायनली आमचं जेवण तयार झालं होतं. छोटा पण बाहेर खेळत होता, मोठ्यासोबत दोघं पण बाहेर खेळत होती. म्हणजे जेवण काढण्यापासून सगळं असं. मी आतमध्ये बेडरूममध्ये मी बसली होते, तर बघा जेवणाची ताटंसुद्धा वाढून ठेवली होती त्यांनी. आणि मग मी येऊन आयत्या ताटावर जेवायला बसले म्हणल्यासारखं. आणि मग मस्त एकदम मस्त जेवण झालं होतं. आणि छान झालं होतं वरण भात आणि मच्छी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.